नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण। आज आपण पाहणार आहोत 2 अंकी संख्येची बेरीज, तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये। पहा विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करताना नेहमी उजव्या साईडने बेरीज करायला सुरुवात करायची असते। उजव्या साईडने म्हणजे काय करायचं असतं, तर उजव्या साईडने म्हणजे या 58 आणि या 15 या गणितामध्ये उजवी साईड म्हणजे ही साईड म्हणजे 8 आणि 5 या दोघांच्या अगोदर आपल्याला बेरीज करायची असते। म्हणजे 8च्या पुढं 5 रेषा आपण उजळणी म्हणायची। म्हणजे कसं ते पाहू। पहा इथं मी 5 रेषा ओढलेल्या आहेत। आता 8च्या पुढं 9, 10, 11, 12, 13 तेच आपण बोटावरही करू शकतो। 8च्या पुढं 5 बोटं मेजायचे। 8 झाल्यानंतर काय असतं 9, 10, 11, 12, 13। तर आता पहा हातचा देताना आपण कसं द्यायचा असतो, तर 13 ही आपल्या या दोघांची बेरीज किती आली, तर 13 आली। तर पहा नेहमी जी काही बेरीज येते या दोन संख्येची त्या बेरजेच्या उजव्या साईडचं म्हणजे इकडच्या साईडचं जे असतं, म्हणजे इथं या 13 मध्ये 3 आहे तर 3 आपण खाली लिहायचं असतं आणि या साईडचं जे असतं तो आपला हातचा असतो, तो आपण इथं लिहायचा किंवा आपण मनात ठेवायचा आणि नंतर या दोघांची बेरीज करताना तो या दोघांमध्ये मिसळायचा। म्हणजे पहा इथं 5 आहे आणि खाली 1 आहे। 5च्या पुढे उजळणी 1 पर्यंत म्हणायची आहे। 5 अधिक 1 किती होतं 6 आणि हे 1 7। आपली उजळणी आपली बेरीज येते 73। तसंच सेम पुढचं गणित करायचं आहे। 7 अधिक 5 7च्या पुढे 5 पर्यंत 5 ने जास्त उजळणी म्हणायची किंवा 7 मध्ये 5 मिसळायचं। तर त्यासाठी 7च्या पुढं 5 बोटं मोजायचे। 7 8 9 10 11 12 12ला 2 हातचे आले 1। आता ह्या दोघांमध्ये हा हातचा मिसळायचा। 7 अधिक 1 8 8 अधिक 1 9। पुढचं गणित पाहूया। आता या 2 मध्ये हे 8 मिसळायचं, तर 8च्या पुढं 2 मिसळू। 8 मोठी संख्या आहे ना, मग 2 मिसळायला आपल्याला सोपं जाईल। तर 8च्या पुढं 2 मिसळू। 8 9 10 पहा 10 आलं। मग ही उजव्या साईडचं हे शून्य जे आहे खाली यायचं आणि हातचा आपण मनात धरू। आता तर 8 आहे इथं, हातच्याचं एक मिसळा अगोदर 9 होतं आणि इथलं एक 10। आता पुढं कोणती संख्या आहे का, नाही। मग हे 10 आपण असेच तसं खाली लिहायचं। पुढे आणखीन संख्या असते आणखीन बेरीज करायला, तर आपण हा हातचा दिला असताना हे शून्य इथं लिहिलं असतं। पुढचं गणित 7 अधिक 5 7च्या पुढं 5 पर्यंत उजळणी म्हणायची आहे। 7 8 9 10 11 12 12 आल्यानंतर पहा इथं 12 असं असतं, तर 12च्या उजव्या साईडचं 2 खाली लिहायचं आणि हातचा आपण आता मनात धरायला शिकायचं आहे। तर हातच्याचं 1 आणि हे 8 9 आणि हे 6 पुढे 9च्या पुढे 6 बोटं मेजा। 9 10 11 12 13 14 आणि 15 15ला जसेच तसं 15 लिहायचं आहे। एवढी आपली बेरीज झाली। पुढचं गणित 6 अधिक 1 किती होतं 7 9 अधिक 4 9च्या पुढं 4 बोटं मेजा। 9 10 11 12 13 पुढचं गणित 3 अधिक 2 3 4 5 9 अधिक 6 किती होतं 9च्या पुढं 6 बोटं मेजा। 9 10 11 12 13 14 15 15 155 आपलं उत्तर आलं। 45 अधिक 23ची बेरीज आपल्याला करायची आहे। 5 अधिक 3 करा अगोदर 5 6 7 8 4 अधिक 2 4 5 6 68 बेरीज झाली आपली। 72 अधिक 74ची बेरीज करायची आहे। 2 अधिक 4 2 मध्ये 4 मिसळा किंवा 4 मध्ये 2 मिसळा तेच येतं। 4 5 6 8 अधिक 7 8च्या पुढं 7 बोटं मेजा। 8 9 10 11 12 13 14 15 156 आपली बेरीज झाली। 0 अधिक 9 किती असतं 9 9 मध्ये 0 मिसळलं म्हणजे किती राहणार आहे 9च आणि 1 अधिक 1 2 किती आली उजळणी 29। पुढचं 5 अधिक 6 किती येणार आहे 6 7 8 9 10 11 11ला आता पहा इथे 1 1च आहे। हातचा पण आपल्याला 1 येणार आहे आणि खाली पण 1 येणार आहे। आता हातच्याचं 1 आधी मिसळा 2 अधिक 1 3 आणि हे 1 4 पहा आपली उजळणी किती आलेली आहे 41। अशीच सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।